modern periodic law. The scientific world did not know anything about the interior of the atom when the Mendeleev put forth the periodic table. आता मेंडेलिव्स या शास्त्रज्ञांचे आपण कार्य पाहिलं आहे. आता मेंडेलिव्हचं एक वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा त्यांनी पिरियडिक टेबल तयार केलं त्यावेळेस ॲटमचं जे इंटेरियर आहे हे सायंटिफिक वर्ल्डला माहीत नव्हतं. म्हणजे प्रोटॉन्सचे नंबर असतील, त्यानंतर इलेक्ट्रॉनची संख्या, म्हणजे ॲटमचे जे इंटेरियर आहे ते माहीत नसताना सुद्धा पिरियडिक टेबल जो आहे तो मेंडेलिव्हनं काय केला होता, पुट फोर्थ केला होता. After the discovery of electrons, scientists started exploring the relation between the electron number of an atom and the atomic number. आणि पुढे जे इलेक्ट्रॉनची डिस्कवरी अर्थातच जे थॉम्सन हे आपण स्टँडर्ड 8मध्ये पाहिलं आहे. त्यांनी जेव्हा इलेक्ट्रॉनचा शोध लावला आणि सायंटिफिक वर्ड जे आहे तर तिथून थोडंसं व्ह्यू बदललं. म्हणजे ॲटमचं जे इंटेरियर आहे, अंतररचना जी आहे की त्याच्यामध्ये प्रोटॉन्स किती आणि कुठे, न्यूट्रॉन्स कुठे, इलेक्ट्रॉन्स कुठे, चार्ज कोणकोणते आहेत, हे की नाही, या सर्व गोष्टी जेव्हा माहीत झाल्या तेव्हा जे ॲटममध्ये प्रेझेंट असणारे इलेक्ट्रॉनचे नंबर आणि ॲटॉमिक नंबर यांचं रिलेशनशिप एक्सप्लोर करण्यात आलं. आणि पुढे आपण बघणारच आहोत की ॲटॉमिक नंबर ॲक्च्युअल हे ज्या पद्धतीनं न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असणाऱ्या प्रोटॉनला रिप्रेझेंट करतात त्याच पद्धतीनं न्यूक्लियसच्या बाहेर सराउंडिंगमध्ये विशिष्ट ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करणारा जो इलेक्ट्रॉन आहे यालासुद्धा रिप्रेझेंट करतात. फक्त तो ॲटम कसा पाहिजे, चार्जलेस, न्यूट्रल पाहिजे. न्यूट्रल असताना कोणताही चार्ज नसताना जर आपण पाहिलं कॅटायन आयन नसताना जो न्यूट्रल असतो तर न्यूट्रल ॲटममध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या कशी असते, सारखीच, आणि त्यालाच आपण म्हणतो ॲटॉमिक नंबर. आणि हे आपण पुढे बघणार आहोत ज्याला की आपण कशाने डिनोट करणार आहोत, कॅपिटल झेड. ओके. The atomic number in Mendeleev's periodic table only indicate the serial number of the element. आता प्रश्न असा आहे की ॲटॉमिक नंबर ही तर प्रॉपर्टी नव्हती कोणाची, मेंडेलिव्हची. अरेंजमेंट करताना इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास, ओके, या पद्धतीनं एलिमेंट्सला अरेंज करण्यात आलं. आता मग ॲटॉमिक नंबर जर पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण मेंडेलिव्हज पिरियडिक टेबलच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं जर पाहिलं तर ॲटॉमिक नंबर मेंडेलिव्हज पिरियडिकसाठी काय होता, तो इट इज ओनली अ सिरियल नंबर ऑफ एलिमेंट. बरोबर आहे का? कारण ॲक्च्युअल काय होतं की जे एलिमेंटची अरेंजमेंट केली होती ती ॲटॉमिक मासनुसार केली होती आणि त्याला जे सिरियल क्रम जर पाहिला तो फक्त एक सिरियल नंबर आहे. पण तो सिरियल नंबर मॉडर्न पिरियडिक टेबलसाठी काय ठरला, ॲटॉमिक नंबर ठरला. जसं की सोडियमला 11व्या स्थानी जर कोणी प्लेस केला असेल मेंडेलिव्हजनं तर तो 11 नंबर हा 11 हा सिरियल नंबर कोणासाठी आहे, मेंडेलिव्हसाठी आहे. पण मॉडर्न पिरियडिक टेबलसाठी तो काय आहे, ॲटॉमिक नंबर आहे. कारण 118 मूलद्रव्याला तुम्ही जर इन्क्रीजिंग ऑर्डरनं लावला ॲटॉमिक नंबरच्या तर त्यांचा ॲटॉमिक नंबर आणि सिरियल नंबर कसा येतो, सारखाच येतो. कारण मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये पहा तुम्ही 20 नंबरला कॅल्शियम आहे तर कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर किती येणार, 20च येणार. म्हणजे सिरियल नंबर आणि ॲटॉमिक नंबर मॅच होतात. ओके. नेक्स्ट. In 1913, the English scientist Henry Moseley demonstrated with the help of the experiments done using X-ray tube that the atomic number of an element corresponds to the positive charge on the nucleus or the number of the proton in the nucleus of the atom of that element. आता मॉडर्न पिरियडिक टेबल किंवा मॉडर्न पिरियडिक लॉ तयार करण्यामध्ये ज्यांचं श्रेय आपण ग्राह्य धरतो तर ते आहेत हेनरी मोसले. तर 1913मध्ये यांनी एक एक्सपेरिमेंट केला. तो एक्सपेरिमेंट आहे एक्स-रे ट्यूब एक्सपेरिमेंट. आता या एक्सपेरिमेंटनं एक नवीन व्ह्यू दिला आणि तो व्ह्यू असा होता की एलिमेंटचा जो ॲटॉमिक नंबर आहे हा न्यूक्लियसवर प्रेझेंट असणारा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे, अर्थातच हा पॉझिटिव्ह चार्ज कोणामुळे असतो, प्रोटॉनमुळे. कारण न्यूट्रॉन हे काय असतात, चार्जलेस असतात. ओके. सो ॲटॉमिक नंबरची रिलेशनशिप न्यूक्लियसमध्ये जो प्रेझेंट असणारा पॉझिटिव्ह चार्ज किंवा एलिमेंटच्या जे ॲटम आहेत त्यांच्या न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असणाऱ्या नंबर ऑफ प्रोटॉन्स. आता लक्षात घ्या, नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस हे जवळपास कसं असतं, सेमच असतं. ओके. सो लक्षात ठेवायचं की हेनरी मोसले यांनी जे एक्स-रे ट्यूब एक्सपेरिमेंट केला होता
त्यामध्ये त्यांनी सिद्ध केलं की ॲटॉमिक नंबर हा न्यूक्लियसवर प्रेझेंट असणारा पॉझिटिव्ह चार्ज किंवा न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असणाऱ्या नंबर ऑफ प्रोटॉन्सला डिनोट करतो. This revealed that atomic number is a more fundamental property of an element than its atomic mass. आणि त्यानंतर जे रिव्हील झालं ते रिव्हील असं होतं की जी एलिमेंटची मोर फंडामेंटल प्रॉपर्टी आहे क्लासिफिकेशन क्रायटेरियानुसार, तर ती काय असायला पाहिजे, ॲटॉमिक नंबर असायला पाहिजे, ती ॲटॉमिक मास नसायला पाहिजे. कारण डोबेरायनर्स त्यांचे ट्रायड्स असतील, न्यूलँडचे ऑक्टेव्ज असतील किंवा मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल असतील, या सर्वांमध्ये आपण डोबेरायनरचे जे ट्रायड्स होते पण ते सुद्धा इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये होते. 3 मूलद्रव्यांचा जरी गट घेतला मात्र तिथे सुद्धा काय होतं, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. सेम ट्रेंड कुठं होता, न्यूलँड्स आणि मेंडेलिव्हच्या लॉजमध्ये. परंतु हेनरी मोसले यांनी सिद्ध केलं की ॲटॉमिक मासपेक्षा मोर फंडामेंटल प्रॉपर्टी ही काय असते, ॲटॉमिक नंबर असते. Accordingly, the statement of the modern periodic law was stated as follows. Properties of elements are a periodic function of their atomic numbers. आणि पहा, आपण जेव्हा मेंडेलिव्ह पिरियोडिक लॉ पाहिला होता तर त्याचं स्टेटमेंट असंच होतं, फक्त नंबर्सच्या ऐवजी मास होता, बरोबर. परंतु मॉडर्न पिरियोडिक लॉ जर पाहिला आपण तर प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. म्हणजे मूलद्रव्यांचे जे गुणधर्म आहेत हे त्यांच्या ॲटॉमिक नंबर अर्थातच जे त्यांचा अणुक्रमांक आहे याच्या काय असतात, पिरियोडिक फंक्शन म्हणजे आवृत्तीफल. आवृत्तीफल अर्थातच रेग्युलर इंटरव्हलनंतर काही केमिकल फिजिकल प्रॉपर्टीचं काय होतं, रिपिटेशन होतं आणि त्यावरून पुढे MPT तयार झालेलं आहे. आता MPT मॉडर्न पिरियोडिक टेबल अर्थातच लॉंग फॉर्म ऑफ द पिरियोडिक टेबल. The classification of elements resulting from an arrangement of elements in an increasing order of their atomic numbers is the modern periodic table. आणि हेनरी मोसले यांनी जेव्हा सिद्ध केलं की मोर फंडामेंटल प्रॉपर्टी ॲटॉमिक नंबर आहे आणि त्यानंतर जी एलिमेंटची अरेंजमेंट आहे ही ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये आपल्याला कशामध्ये दिसून येईल, MPTमध्ये. The properties of elements can be predicted more accurately with the help of the modern periodic table formed on the basis of atomic numbers. आणि जेव्हाही आपल्याला एलिमेंटच्या प्रॉपर्टीजचा अभ्यास करायचा असतो तर त्याच्या प्रॉपर्टी इझिली प्रिडिक्ट करता येतात केव्हा, जेव्हा त्याची जी अरेंजमेंट आहे क्लासिफिकेशन हे ॲटॉमिक नंबरवर आधारित पाहिजे. आणि आपण MPTमध्ये जर पाहिलं तर डेफिनेटली हा जो MPTचं फॉर्मेशन झालेला आहे हे ॲटॉमिक नंबरच्या आधारावर तयार झालेलं आहे. म्हणून एलिमेंटच्या प्रॉपर्टीजचा मोर ॲक्युरेटली काय करता येतो, स्टडी करता येतं. The modern periodic table is also called the long form of the periodic table. आणि कन्सेप्टमध्ये MPT जे आहे त्याला जे मोर ॲक्युरेटली नाव आहे ते आहे लॉंग फॉर्म ऑफ पिरियोडिक टेबल. जे की आपण सायंटिफिक वर्डनं जे फॉर्म ॲक्सेप्ट केलं आहे MPTचा तो फॉर्म कोणता आहे, लॉंग फॉर्म ऑफ द periodic table. In the modern periodic table, the elements are arranged in accordance with their atomic number. Okay, fundamental property atomic number. As a result, most of the drawbacks of Mendeleev's periodic table appear to be removed. आता MPTचं एक वैशिष्ट्य आहे की मेंडेलिव्हनं ते तयार केलेला पिरियोडिक टेबल होता त्याचे बरेचसे ड्रॉबॅक्स या ठिकाणी काय झालेले आहेत, रिमूव्ह झालेले आहेत. जसं की एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर ॲम्बिग्युटी होती पुन्हा संदर्भात निकेल आणि कोबाल्ट, की व्हाय म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास असताना सुद्धा निकेलला नंतर स्थान का दिलं आहे की नाही. तर त्यानंतर हायड्रोजनची जी फिक्स पोझिशन आहे तर ती फिक्स पोझिशन देता आली का, नाही. त्यानंतर हे पण पाहिलं होतं की आपण आयसोटोप संदर्भात पाहिलं होतं की आयसोटोप्स हे एकाच एलिमेंटचे असतात पण त्यांचा ॲटॉमिक मास नंबर कसा असतो, डिफरंट असतो. तर त्या संदर्भात थोडेसे कन्फ्युजन होतं, म्हणजे एक ड्रॉबॅक आपण म्हणलो त्यावेळेस. आणि त्यानंतर जे राईज इन ॲटॉमिक नंबर आहे तर जसं निकेल कोबाल्ट सांगितलं आपण, तर त्याच्यामध्ये काय नव्हतं, एक अरेंजमेंटमध्ये एक परफेक्ट ऑर्डर नव्हती, युनिफॉर्म नव्हता. ओके, नॉन युनिफॉर्म म्हणता येईल त्याला. तर असे काही जे ड्रॉबॅक्स होते तर ते MPTने या ठिकाणी रिसॉल्व केलेले आहेत. ओके.
However, the ambiguity about the position of hydrogen is not removed even in the modern periodic table. आणि असं जरी असेल मात्र एक ड्रॉबॅक होता जो अजूनही कायम आहे, तो आहे हायड्रोजनची पोझिशन. आता मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये पुढे आपले एक क्वेश्चन पण आहे, त्यामध्ये मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करेल तुम्हाला की हायड्रोजन जो आहे तो MPT तुम्हाला ग्रुप नंबर 1 मध्ये दिसेल. पहा मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये ग्रुप नंबर 1 मध्ये दिसेल, जो की अल्कली मेटल ग्रुप आहे. परंतु स्वतः हायड्रोजन हा काय आहे, नॉन मेटल आहे. नॉन मेटल असताना सुद्धा त्याचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते कोणासोबत मॅच करतं, अल्कली मेटलसोबत. दॅट्स वाय त्याला कुठं प्लेस केलं त्या ठिकाणी ग्रुप नंबर 1 म्हणजे हॅलोजनमध्ये न घेता कुठं प्लेस केलं आहे, त्याला अल्कली मेटलमध्ये प्लेस केलं आहे. आणि दुसरं एक वैशिष्ट्य जर पाहिलं आपण हायड्रोजनचं, तर तो मेटॅलिक बॉन्डिंग तयार करत नाही. दॅट्स वाय. तर ठीक आहे, पुढे पाहू आपण, काही क्वेश्चन येतील. हां. However, we have seen in the previous standard that the electronic configuration of an atom, the way in which the electrons are distributed in the shell around the nucleus, is determined by the total number of electrons in it, and the total number of electrons in an atom is same as the atomic number. आता इयत्ता 9वी मध्ये आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं ॲटमचं. आता यामध्ये आपण इलेक्ट्रॉनचं जे डिस्ट्रीब्युशन असतं डिफरंट शेल्समध्ये, ओके, जसं की पोटॅशियम संदर्भात 2,8,8,1, ओके, सोडियम संदर्भात 2,8,1, असं जे इलेक्ट्रॉनचं आपण डिफरंट शेल KL, M अशा शेल्समध्ये त्यांचं डिस्ट्रीब्युशन पाहिलं. तर यामध्ये आपल्याला माहीत आहे की जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं ॲटमचं, तर यासाठी आपल्याला कशावरून ठरवतो आपण, एलिमेंटमध्ये प्रेझेंट असणाऱ्या टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सवरून त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण ॲटमचं ठरवत असतो. आणि एक लक्षात ठेवायचं, आता सांगितलं मी तुम्हाला की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जे असतात ॲटममध्ये प्रेझेंट असणारे न्यूट्रल कंडिशन, तर ह्याची नंबर्स हे कोणासोबत मॅच होतात, ॲटॉमिक नंबर. सो ॲटॉमिक नंबरला जेव्हा तुम्ही डिफाईन करणार तेव्हा तुम्ही त्याची व्याख्या 2 पद्धतीने करू शकता. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द ॲटम आर नोन ॲज द ॲटॉमिक नंबर ऑफ एलिमेंट, अँड इट इज, और तुम्हाला दुसरी डिफाईन जर करायचं असेल, किंवा एक सांगा 2 मिनिट, थोडंसं व्याख्या आपण वेगळी करू. व्याख्या कशी करू आपण, द नंबर ऑफ प्रोटॉन्स present in the nucleus of atom is called as atomic number, and atomic number represent the number of electrons present in atom. ठीक आहे, म्हणजे आपण मूळ डेफिनेशनमध्ये कोणाला उचललं अगोदर, प्रोटॉनच्या नंबर्सला उचललं. ठीक आहे, त्याच्यामुळे मी डेफिनेशन काय सांगितली की द नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ अन ॲटम इज नोन ॲज द ॲटॉमिक नंबर. कारण इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होऊ शकते, प्रोटॉनची होऊ शकते का, नाही. दॅट्स वाय प्रोटॉनला आपण करू. आणि त्याच्यानंतर हे सांगू, इट म्हणजे कोण, ॲटॉमिक नंबर ऑल्सो डिफाईन द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन एन ॲटम, ओके, किंवा त्याला रिप्रेझेंट करतो. ओके. The relation between the atomic number of an element and its electronic configuration is clearly seen in the modern periodic table. आता एलिमेंटमध्ये कोणत्या एलिमेंटचा जो ॲटॉमिक नंबर आहे आणि त्या एलिमेंटचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे यांच्यामध्ये एक क्लिअर रिलेशनशिप आपल्याला कुठे दिसेल, MPT दिसून येईल. कारण MPT जेव्हा आपण उदाहरण क्लोरीनचं घेतलं, तर क्लोरीनमध्ये काय आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहेत, 17. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहा, 2, 8, 7, तिघांची बेरीज करा, 17च येईल. म्हणजे याचा अर्थ जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि ॲटॉमिक नंबर आहे यांची जी रिलेशनशिप आहे ही क्लिअरली आपल्याला MPT दिसून येईल. त्यानंतर आहे यूज युअर ब्रेन पॉवर. Position of the elements in the periodic elements. How is the problem regarding the position of cobalt and nickel in Mendeleev's periodic table resolved in modern periodic table? आता कोबाल्ट आणि निकेल या दोघांचा अप्रॉक्सिमेट ॲटॉमिक मास नंबर जर पाहिला आपण तर तो सारखा आहे, तो किती आहे, 59 आहे. मात्र आता कोबाल्ट आणि निकेल या दोघांचं जे अरेंजमेंट आहे हे MPT कसं रिसॉल्व्ह केलेलं आहे, तर रिसॉल्व्ह करण्याचं सिंपल आहे क्रायटेरिया की फंडामेंटल प्रॉपर्टी ॲटॉमिक मास न घेता काय घेतलेली आहे, ॲटॉमिक नंबर घेतलेली आहे.
आणि त्यामुळे आपण MPTमध्ये पाहू शकतो की कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर 27 आणि निकेलचा 28 असल्यामुळं ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमुळं त्यांना प्लेस केल्यामुळं ती ॲम्बिग्युटी किंवा मेंडेलियस पिरियड टेबलचा तो ड्रॉबॅक इथं काय होतो, सॉल्व्ह होतो. हाऊ डिड द पोझिशन ऑफ क्लोरीन 35 chlorine 35 and chlorine 37 and chlorine 37 get fixed in the modern periodic table. आता मॉडर्न पिरियडिक टेबल हा ॲटॉमिक नंबरवर बेसिसवर आधारित असल्यामुळं क्लोरीनचा आयसोटोप कोणताही असो किंवा किती आयसोटोप्स आहेत त्याच्याशी काय घेणं देणं आहे का? नाही. कारण एका एलिमेंटचे कितीही आयसोटोप्स असू द्या परंतु त्याच्या न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असणाऱ्या प्रोटॉनची संख्या किंवा त्याच्या आउटर इलेक्ट्रॉन्समध्ये प्रेझेंट असणाऱ्या सर्व शेल्समध्ये प्रेझेंट असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या ही मात्र कशी असते? सेम. आणि तीच रिप्रेझेंट काय करते? ॲटॉमिक नंबर. आणि सो MPT जो आहे ॲटॉमिक नंबर असल्यामुळं आयसोटोप्सला डिफाईन करतानाच आपण काय सांगतो? सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. मग जे डिफरंट त्याला सोडून द्या पण सेम कोण आहे? ॲटॉमिक नंबर. आणि त्याच्यावर आधारित आपला MPT आहे. दॅट्स वाय तो प्रॉब्लेम तिथे इज क्लिअर. Can there be an element with atomic mass 53 or 54 in between the two elements, chromium and manganese? आता प्रश्न असा विचारलेला आहे की ॲटॉमिक नंबर 53 and 54 ओके एवढा ॲटॉमिक मास असणारे दो एलिमेंट्स हे क्रोमियम आणि मॅग्नीज यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत का? तर पहा क्रोमियम जो आहे तुम्हाला इथेच हिंट दिला आहे की त्याचा ॲटॉमिक नंबर 24 आहे आणि मॅग्नीजचं किती आहे? 25 आहे. आता मॉडर्न पिरियडिक टेबल इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ काय आहे? ॲटॉमिक नंबर. ओके. आणि दॅट्स वाय यांच्यामध्ये हे जे 53 किंवा 54 ॲटॉमिक मास असण्याची प्रेझेंट असू शकतं मात्र ते यांचेच आयसोटॉप्स असू शकते. दुसरा एलिमेंट असू शकतो का? नाही. कारण ॲटॉमिक नंबर जो आहे तो या ठिकाणी त्याच्यामध्ये गॅप आहे का? नाही. ॲटॉमिक मास नंबरमध्ये गॅप आहे. आपल्याला त्याच्याकडे फोकस करायचं नाही. आपली प्रॉपर्टी ॲटॉमिक नंबर आहे आणि दॅट्स वाय क्रोमियम आणि मॅग्नीज यांच्यामध्ये एलिमेंट प्रेझेंट नाही आहे. What do you think? Should hydrogen be placed in the group 17 of halogens or group 1 or of alkali metal in the modern periodic table? आता हायड्रोजन जो आहे त्या हायड्रोजनबद्दल तुम्ही काय विचार करता की त्याला ग्रुप 17 जे MPTमध्ये आपण बघणार आहोत 17 नंबरचा ग्रुप ज्याला की आपण हॅलोजन फॅमिली म्हणतो त्याच्यामध्ये प्लेस करायचं का ग्रुप नंबर 1 अल्कली मेटल्समध्ये प्लेस करायचं MPTच्या? तर हा एक क्वेश्चन आहे. तर ॲक्च्युअल हॅलोजन जे आहे ते मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स आहेत बरोबर, नॉन मेटल्स आहेत. आणि हायड्रोजनसुद्धा कोण आहे? नॉन मेटल आहे. बट आपण पाहिलं की मेटॅलिक बॉन्डिंग तो करत नाही आणि त्याचं ते पाहिलं आपण की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वगैरे जे आहे किंवा आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणासोबत मॅच करतं? अल्कली मेटलसोबत. दॅट्स वाय अल्कली मेटल्सच्या ग्रुपमध्ये त्याला प्लेस केलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ MPT या संदर्भात डिटेलमध्ये डिस्कस करू.